इकडे ना पुढं. चला. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव किशोर एकनाथ आमले. मी जुन्नरवरून आलेलो आहे आणि हे जे कोळपणी यंत्र आहे ते 2018 पासून आम्ही तयार करत आलेलो आहे. आणि ही आयडिया सुरुवातीला कशी सुचली, की समजा जे कमी अंतरामध्ये चालणारे कमी अंतरामध्ये जी पिकं आपण लावायची, ज्याच्यात अंतर मशागतीला खूप अडचण यायची पहिल्यापासून. मग त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण हे छोटं यंत्र बनवण्याची कल्पना आपल्या डोक्यात आली होती. मग तिथून पुढे आम्ही काम चालू केलं आणि 2020च्या आसपास आम्ही यंत्र सक्सेस करून शेतकऱ्यांसाठी चालू केलं. असं हे सिंगल चाकावालं कोळपणी यंत्र आहे बळीराजाचं. सर्वात प्रथम आपलीच कंपनी हे कोळपणी यंत्र बनवणार आहे. आता दुसरं म्हणजे आपण इथं डेमो आयोजित केलेला आहे या शेतामध्ये. मकाचं शेत आहे आणि या यंत्राचे म्हणजे हे टॉप मॉडेलचं यंत्र आहे 3 HP मध्ये 4 स्ट्रोकचं. तर याच्याचबद्दल आज आपण थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहोत आणि आपण थोडंसं चालून दाखवणार आहोत. तर हे जे यंत्र आहे 3 HP चं 4 स्ट्रोक यंत्र आहे. याच्यात खास गोष्ट म्हणजे इंजिन पॉवरफुल आणि एकदम लेझर कटिंग बॉडीचं हे यंत्र आहे. चैन याला बॉडीच्या बाहेरून येते. याचा फायदा असा होतो की चैन बाहेरून असल्यामुळे त्याची माती वगैरे पडत नाही, खडे जात नाही आणि चैनीला मेंटेनन्स येत नाही. असं हे 0 मेंटेनन्स वालं यंत्र आहे. आणि दुसरं म्हणजे हे इंजिनचे जर विषय घेतला तर इंजिन हे 4 स्ट्रोक इंजिन आहे 3 HP चं. आता याला मार्केटमध्ये कोणी पण 3 HP म्हणतं, 3.5 HP म्हणतं, 4 HP म्हणतं. पण हे इंजिन 3 HP चं आहे. 52 सीसी. कोणी याला 82 सीसी म्हणतं, 72 सीसी म्हणतं. पण ॲक्च्युअलमध्ये 52 सीसी इंजिन आहे. आपण जे काय आहे ते खरं सांगत आहोत शेतकऱ्यांना. आम्ही याचं बोर चेक करून सांगितलं. चायनावरून मशीन येतं. पण हे मशीन गॅरंटीवालं आहे. 1 वर्षाची वॉरंटी येते. आता हे यंत्र काय काय कामे करतं विचार केला तर आपण आपल्याकडे नॉर्मल पिकं असतात, सोयाबीन, मका, हरभरा अशी पिकं असतात. तर त्या पिकांमध्ये कोळपणी, खुरपणी किंवा सरी लावायचं, सरी मारायचं काम करू शकतो. आता पारंपरिक पद्धती म्हणजे आपण बैलांनी हे काम करत असतो. म्हणजे समजा ज्याच्याकडे शेती जास्त आहे तो बैल ठेवतो, सांभाळतो. पण ज्याच्याकडे छोटी शेती आहे, कमी 2-3 एकर, त्या कोण बैल सांभाळू नाही शकत थोडक्यात. तर ते लोक हे यंत्र खरेदी करू शकतात. अशा लोकांसाठी यंत्र आहे. 4 अवजार आम्ही याच्याबरोबर देतो. 4 म्हणजे एक सरीचा नांगर असतो, एक पाळभरणी नांगर, एक 3 दाती फन्नी आणि ही पास अशी याला 2 फुटापर्यंत पास जास्तीत जास्त चालू शकते. आणि हां, ही स्टेनलेस स्टीलची पास आहे. हां, 2 फुटापर्यंत याला बसती समजा. आता असंही आता एव्हरेजचा विचार केला तर एव्हरेज याला एकरी 1-1.5 लिटर पेट्रोल लागतं. म्हणजे 2 लिटरपर्यंत तुम्ही लमसम पकडून चालू शकता. हां, एकरी 1.5-2 लिटर पकडून चालायचं. म्हणजे असं कसं थोडंफार जमीन कडक असेल तर थोडं वाढावं लागू शकतं. आणि जर सुबक जमीन असेल सपाट तर कमी बी लावू शकतं. हां, तर हां. आणि आता समजा एकरी वेळ याला कोळपण्याला समजा 2, 2.5-3 तास लागू शकतो तुमच्या जमिनीनुसार. तर बघा आता तुमचं कोणाला काही बोलायचं असेल किंवा थोडंफार माहिती द्या. हा नमस्कार. मी प्रभाकर पंडितराव गोराडे, राहणार निलोड, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. आता मी हे याला यूट्यूबला बघितलं आणि मला एकदम योग्य वाटलं हे मशीन. कारण 4 चाकाचे पण मशीन निघलेले, पण ते असे एवढ्या मोठ्या मक्काला ते चालत नाही. आणि शेतकऱ्याला काय 1-2 एकर शेती आहे, त्यांना बैल सांभाळायला जमत नाही. जमलं घेतले बी तर ते त्यांना चारा आणि ते एवढं करणं म्हणजे त्यांचं योग्य नाही. मग त्याकरता हे यंत्र म्हणजे एकदम सोपं आहे. आणि सोपं आहे याच्यावर म्हणजे वजन कमी असल्यामुळं कोणताही लुकमुकू शेतकरी असेल किंवा कसा बी काकुळ असेल ते कमी जागतीवाला हे त्याला चालवू शकतो. आणि दुसरी गोष्ट याला खर्च कमी आहे. खर्च म्हणजे याला कंपनीनं 24,000 रुपयाची किंमत दिलेली, पण मी 24,500ला ही विक्री ठेवलेली आहे. कारण शेतकऱ्याला बी पुरलं पाहिजेत आणि त्याचं योग्य त्याचं पालन झालं पाहिजे. कारण काय एवढू शकता डोके येतल्याच चालतं. त्याला बराच आयटम आलेला आहे आपलं. आणि एक फळी नागर आहे, त्या 3 काकड्याचं आपल्याला सरी काढायचं सिस्टीम आहे. आणि याला अजून पेरणी यंत्र भेटतं, ते बी बघितलेलं आहे साहेबाच्या याच्यात. तर ते पेरणी यंत्र पण याच्यावर बसवता येतं. आपल्याला फवारणी यंत्र बसवता येतं. आपली पिचकरी स्वतःची पिचकरी आपल्याजवळ नाही पैसे, मोड मशीन घ्यायला आपली पिचकरी याला बांधून टाकायची, डोक्यावर वजन घेता. मग याच्यावर पिचकरी बांधायची बिंदास बांधाची, याला फवारी आपल्याला सिस्टमॅटिक करून घ्यायची, आपल्याला हिंडायचं. कारण आपण वजन वाहू शकत नाही. तर ह्या हिशोबाचं एकदम भारी यंत्र निघलेलं आहे आणि मला हे एकदम भारी पटलं. आणि त्यामुळे मी डायरेक्ट एजन्सीच घेऊन टाकली. कारण माझं काय आहे, माझा विचार असा आहे की पैसे कमवतो मी, दुकान टाकल्यापासून पैसे कमवतो, पण माझ्या शेतकऱ्याला, कारण मी गरिबीतून निघलेला आहे. आणि मी जर 2 रुपये कमवत असेल आणि शेतकऱ्याचे कधी 100 रुपये वाया जात असेल, ते मला आवडत नाही.
माझ्या 100 रुपयाच्या वर आपले 2 रुपये कमवून आणि शेतकरी समाधानी असेल तर ते मला पटतं. बरं. त्यामुळं मला हे एकदम आवडलं, त्यामुळे मी एजन्सीच घेऊन टाकली. नमस्कार. हो. माहिती मी सहज युट्यूबला बघितलं आणि मला एकदम पटलं. पटल्यास नंतर मग माझा अभ्यास कमी असल्यामुळे माझा पुतण्या आहे, पुण्यालाच राहतो कंपनीमध्ये. बरं. हा, तर मग त्याला मी फोन केला, म्हणलं साहेब फोन उचलत नाही गाड्या. अरे त्यांना आपल्याला एजन्सी का नाही, तू बोल जरा. तर तो लगेच तो म्हणतो ना मी एका मिनिटात त्यांनी लगेच मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून मला बोलायला लावलं. हा, आणि माझी सर्व म्हणजे आमचं सर्व सिस्टीम मी एकटाच कमी शिकलेलो आहे. माझे पूर्ण घरातले सर्व अधिकारी लोक आहे. अच्छा. माझे दाजी मोठे अधिकारी आहे. माझे जे भाषे आहे मोठे इन्कम टॅक्सचे अधिकारी आहे. अच्छा. माझा पुतण्या मोठा अधिकारी आहे. माझे जावई मोठे अधिकारी आहे. ते बी पुण्याला आता जावई माझी लेखती तसे सध्या. अच्छा. हा, त्यांचं ते हे भात पेरणीचं आहे का, अंकुर शेडमध्ये मोठे अधिकारी आहे ना, अच्छा. तर तिकडे भात पेरणी चालू आहे. तर ते तिकडे देखभाल करायला गेलेले. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. हा, चालू करून आपण डेमो घेऊ आता. ते बटन दाब. हे बटन हे डॅशवर ठेवायचं असते थोडीशी.